गुड इव्हिनिंग सगळ्यांना नमस्कार. माझ्या पहिल्या यूट्यूब व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्लॉग आहे, म्हणून मी थोडीशी नर्वस आहे. मी माझ्या व्लॉगमध्ये माझ्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या मुवमेंट्स, घरातले कामं, ऑर्गनायझिंग, रेसिपी आणि रूटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता संध्याकाळचे 6 वाजले. चहा पाणी झाल्यावर मी बेडरूम हॉल आवरून घेतलाय आणि आता थोडा वेळ मिळाला म्हणून म्हटलं की स्टोरेज ड्रॉवर आवरायला घेऊ आणि आवरता आवरता तुम्हाला पण दाखवू. स्टोरेज ड्रॉवर आवरून मला 15 दिवस झाले होते, पण घराचं काम चालू होतं म्हणून त्याला थोडी धूळ लागली होती. म्हटलं ड्रॉवर आवरून पण होईल आणि तुम्हाला दाखवून पण होईल. आणि मला असं वेळ मिळाला का मी काही ना काही साफसफाई करत बसते. सर्वात पहिले मी हे मेकअप ऑर्गनायझर आहे ते खाली ठेवते. ते मी ऑनलाईनच मागवलं होतं. त्याच्यानंतर मी या स्टिकी नोट्स काढून घेते. स्टिकी नोट्स ड्रॉवरला लावल्यावर मला सामान ठेवायला खूप सोपं पडतं, म्हणून मी नेहमी आवरल्यावर हे लावत असते. घराचं काम चालू होतं म्हणून खूप धूळ आणि पसारा होता. कोरड्या कपड्याने मी हे व्यवस्थित पुसून घेतलं आणि या ड्रॉवरमध्ये मी फक्त माझ्याच वस्तू ठेवल्या आहे, कारण माझ्याच वस्तू खूप आहे आणि हे 6 ड्रॉवर आहे आणि माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू याच्यात मावून जातात. या गुलाबी ड्रॉवरमध्ये मी टामटूम वस्तू ठेवल्या आहे, म्हणजे गरज असेल तेव्हा पटकन सापडतील अशा वस्तू. हा स्वच्छ मी कोरड्या कपड्याने पुसून घेते. हा माझा माईक आहे जो मला व्हिडिओ बनवायला लागतो आणि हा कापूस आहे जो मी रोज रात्री कानात टाकून झोपते. मला सवय आहे कानात टाकून झोपायची. आणि हे मॉइश्चरायझर आहे आणि हे एवढे सारे रबर आहे आणि स्क्रंची माझ्याकडं, म्हणजे त्याच्यातले 1-2 आहे माझ्या बहिणीचे, ते सापडत नाही ऐन टायमावर म्हणून मी या पहिल्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलंय ते. आणि हे माझ्या मम्मीचं पाकिट आहे, त्याच्यात काही नाही फक्त कॉईन आहे. मग बाकीचं तेच असं टामटूम सामान आहे, स्क्रूड्रायव्हर, घड्याळ आणि ते छोटे रबर. हे कडं माझ्या बहिणीने मला दिलंय माझ्या बर्थडेला, तर ते सापडत नव्हतं कारण की मी कुठं पण ठेवून द्यायची. मग ते यात ठेवून दिलंय मी आणि हेच मग पेन वगैरे एवढं सामान आहे याच्यात. ह्या पिवळ्या ड्रॉवरमध्ये मी माझं सगळं मेकअपचं सामान ठेवलंय आणि हा माझा सर्वात आवडता ड्रॉवर आहे. या पिशवीमध्ये मी माझ्या बांगड्या ठेवल्या आहे, कंगन पण आहे याच्यामध्ये 1-2 आणि माझ्याकडं आधी फक्त 1-2च कंगन होते, कारण माझा हात खूप बारीक आहे आणि माझ्या मापाच्या बांगड्या कुठंच भेटत नाही. पण एका ठिकाणी फिरायला गेलो तेव्हा भेटल्या आणि मी एकखटी 4-5 जोडच घेऊन आली. कानातले खूप हरवता माझे. या बॉक्समध्ये मी सगळे कानातले ठेवले आणि हा माझ्या मम्मीचा छल्ला आहे जो तिने मला देऊन टाकलाय आणि हा तिच्या लग्नाचा छल्ला होता. तो मला खूप आवडतो म्हणून मी माझ्या जवळच ठेवलाय. आणि हे कानातले पण खूप जुने, 6 वर्षापूर्वीचे, आवडता म्हणून मी जवळ ठेवले. ते कॉलेजचे डेज चालू असताना घेतले होते मी, तर याच्यामध्ये सगळे कानातलेच आहे. या बांगड्या पण तेव्हाच आणल्या होत्या मी जेव्हा मी फिरायला गेली होती, पण अजून कधी घातल्या नाही मी आणि हातात बसत नाही. हे ऐकून ऐकून माझी मम्मी कंटाळून जाते म्हणून असे ब्रासलेट घेऊन येते माझी मम्मी मला खड्यांचे. हे फाउंडेशन होतं आणि हे माझे टिकल्यांचे पाकिट आहे खड्यांचे. मला खड्यांच्या टिकल्या फार आवडतात. अगदी लहानपणापासून मला खड्यांच्याच टिकल्या आवडतात. मी गावात खरेदीला गेल्यावर पण ह्याच टिकल्या शोधते. जास्त मिळत नाही वाटतं आता, पण कुठे दिसल्याच तर खूप पाकिट घेऊन येते मी एकखटी. लग्न कार्यामध्ये जेव्हा पंजाबी ड्रेस घालतो आपण तेव्हा ह्या टिकल्या त्याच्यावर खूप सुंदर वाटतात. हे प्रायमर आहे, हे माझ्या मैत्रिणीने आणि मी बाय 1 गेट 1 फ्रीमध्ये घेतलेलं होतं. आणि यात लिपस्टिक आणि काजळ आहे. ही जी मल्टी शेडमध्ये जी लिपस्टिक आहे ती पण आम्ही बाय 1 गेट 1 फ्रीमध्येच घेतलेली होती. आणि ही ब्राऊन लिपस्टिक आहे आणि हे रूज आहे. आणि बस मग ही रिकामी डब्बी आहे, काही ठेवायला कामात येईल म्हणून ठेवली.
तर ह्या बॉक्समध्ये मी फक्त माझं मेकअपचं सामान ठेवते. ह्या निळ्या ड्रॉवरमध्ये मी माझी सगळी स्टेशनरी ठेवली आहे. पेपर, छडी, ॲक्रेलिक कलर, ग्लू. हे चार्जर इकडं कसं काय आलं काय माहीत. कैची, खडूचे कलर, पेन, डस्टर यांच्यामध्ये कदाचित बाहुल्या असतील आणि त्यांचे कपडे असतील. मी अजून पण भातुकली खेळती. हे मी गावातूनच आणलं होतं. बरं पडतं खिळे ठोकण्यापेक्षा. हा टेप आहे. यात काहीतरी आहे लिहिलेलं आणि ह्या स्टिकी नोट्स आहे, ग्लू आणि ह्या जुन्या सीडी आहे ज्या मी क्राफ्टसाठी जपून ठेवल्या आहे. हे खडे आहे जे मी मॅट बनवायची त्याच्यासाठी मला लागतं हे. आणि हे 2 ॲक्रेलिक कलर आहे. व्हाईट कलर जास्त लागतो मला. हे ग्लू वगैरे सगळं माझं क्राफ्टचं सामान बनवण्यासाठी. रिबन, या स्टेनोच्या पेन्सिली आहे आणि खूप पेन्सिली आहे माझ्याकडे. याचं बॉक्सच आहे माझ्याकडे पण ते सापडत नव्हतं. आणि हे तेच खडे डिझायनर. मी फरच्या उलनची रांगोळी आणि मॅट बनवते म्हणून मला हे सामान लागतं. ते सगळं मी ह्या डब्यामध्ये ठेवलंय आणि हे तेच मला काही बनवण्यासाठी मी या सीड्या जपून ठेवलंय. आणि पेन वगैरे बाकी पट्टी, स्केच पेन, एवढं सगळं सामान आहे. हे स्टेशनरीचं आहे सगळं माझ्या ड्रॉवरमध्ये. या हिरव्या ड्रॉवरमध्ये ह्याच्यामध्ये एवढं काही नाही आहे. माझे रुमाल, सॉक्स एवढंच ठेवलंय मी याच्यात. रुमाल वेळेवर सापडत नाही म्हणून एक ड्रॉवरच करून टाकलंय मी. तर बासमध्ये हे सगळं पुसून वगैरे घेतलं आणि परत सगळं सामान याच्यामध्ये भरून ठेवलं. ह्या लाल ड्रॉवरमध्ये माझ्या मेमोरीज जास्त आहे. म्हणजे काही पण नवं जुनं सगळं सामान मी याच्यात ठेवलंय. ही पर्स घेऊन ठेवली आहे पण वापरली नाही कधी अजून. आणि मी तुम्हाला बोलले ना की मला भातुकली खूप आवडते खेळायला. तर हे मी नवीनच घेतलं होतं. त्याच्यामध्ये किटली आहे, सांडशी आहे, उन्हातली आहे, झाऱ्या आहे. हे छोट्या छोट्या किचनच्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि हे हेडफोन पेपरसाठी घ्यायला लावले होते आम्हाला. आणि ही माझ्या लहानपणीची आठवण आहे ही बकरी. माझ्या पप्पांनी आणलेली ही मला. आता तिला 20-22 वर्ष झाले आणून. लहान होती मी तेव्हा खूप. आणि माझ्या बर्थडेला माझ्या बहिणीने मला गिफ्ट दिलं होतं ते कढं. ते ह्याच रॅपरमध्ये दिलं होतं. ते पण मी जपून ठेवलंय. हे पाकिट पण मम्मीने आणलंय मला. त्यात काही नाहीये. याला काय म्हणतात ते मला नाही माहीत. ते ब्लूटूथचं आहे आणि ती वायर आहे. आणि कधीतरी ही नाडी लागू शकते म्हणून ती पण मी जपून ठेवली याच्यामध्ये. बस याच्यामध्ये इतकंच सामान आहे. आणि हा शेवटचा जांभळा ड्रॉवर. याच्यामध्ये न्यूजपेपर आहे आणि जुन्या पर्स, डॉक्टरची चिठ्ठी, पिशव्या हेच सामान आहे. आणि मला जेव्हा समज नव्हती, मी लहान होती, तेव्हा मी कविता लिहायची. 2-4च लिहिल्या होत्या. त्या पण मी जपून ठेवल्या आहे. आणि हे पाकीट आहे. माझ्या आयुष्यातलं पहिलं पाकीट आहे हे. बस बाकी याच्यामध्ये काही नाही आहे. पिशव्याच आहे सगळ्या.
असं सगळं व्यवस्थित अरेंज केलंय मी, जेणेकरून माझ्याच वस्तू मलाच लवकर वेळेवर सापडायला पाहिजे म्हणून. कोणत्या वस्तू कोणत्या ड्रॉवरमध्ये आहे हे समजायला मी ड्रॉवरवर स्टिकी नोट्स लावून देते. खूप छान वाटतं सगळं व्यवस्थित आवरलेलं पाहून आणि मनाला पण बरं वाटतं. तुम्हाला माझा पहिला व्लॉग कसा वाटला? व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.